नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी बातमी सांगणार आहे. ती बातमी ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल. महाराष्ट्रातील तब्बल 7 जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासात निसर्गाचा जो अकराळ विक्राळ रूप बघायला मिळणार आहे, ते पाहून भल्या भल्यांना मोठा धक्का बसेल. हवामान खात्याचे अभ्यासक पंजाबराव ढग, ज्यांच्या शब्दावर महाराष्ट्रातील अनेक लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात, कारण त्यांचा अंदाज कधीही चुकत नाही. त्यांनी आत्ताच्या घडीला एक अत्यंत महत्त्वाचा व धोक्याचा इशारा दिलेला आहे. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणारे विनाशकारी वादळी वारे, आभाळातून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र गारा आणि अवघ्या एका रात्रीत उभ्या पिकाचं होणारं लाखोंचं नुकसान. हे सगळं भयानक संकट आता तुमच्या दारावर येऊन ठेपलंय का? हे वादळ तुमच्या जिल्ह्याच्या दिशेने तर सरकत नाहीये ना? ते 7 हाय अलर्ट जिल्हे कोणते आहेत? तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का? तुमचं किंवा तुमच्या नातेवाईकांचं गाव या यादीत आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐन उन्हाळ्यात आलेल्या या आसमानी संकटातून स्वतःचा जीव आणि पिकांचे पैसे वाचवण्यासाठी पंजाबराव ढग यांनी शेतकऱ्यांना कोणता हुकमी उपाय सांगितला आहे, हे सगळं अगदी सविस्तर आणि अचूकपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही जाऊ नका, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा मोलाचा सल्ला देणार आहे, जो तुमची हजारो रुपयांची थेट बचत करू शकतो. पाहत रहा महाराष्ट्राचं नंबर 1 चॅनल, लावा ताकद मराठी. तर सर्वात आधी आपण समजून घेऊया, उन्हाळा की पावसाळा. महाराष्ट्र गोंधळलेला आहे. एका बाजूला कडक उन्हामध्ये सुकलेली जमीन, तर दुसऱ्या बाजूला अचानक आलेले काळे कुट्ट ढग आणि विजांचा थरार. शेतकरी बांधवांनो आणि सुजाण नागरिकांनो, आता तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं करा. सकाळी 7 वाजता सूर्यदेवाने आग ओकायला सुरुवात केली. कडक ऊन पडले. दुपारी 12 वाजता प्रचंड घाम आणि असहाय्य उकाड्याने अंगाची लाही लाही होते. पण संध्याकाळी 5 वाजता अचानक निसर्गाचा कोप होत आहे. काळी कुट्ट आभाळ येत आहे, तर एकीकडे विजेंचा कडकडाट होत आहे. रात्री 8 वाजता प्रचंड विजा पडत आहेत. हे कुठल्या चित्रपटातलं दृश्य नाही किंवा हे स्वप्नही नाही, हे आपल्या महाराष्ट्रात आता या क्षणाला घडते. निसर्गाचा हा चमत्कार पाहून भले भले हवामानशास्त्रज्ञ चक्रावून गेले आहेत. मनात प्रश्न पडतो ना, हा चालू उन्हाळा आहे की ऐनवाळी आलेला पावसाळा? ऋतुचक्र इतकं कसं बिघडलं? तर याचं अगदी सोप्या आणि गावरान भाषेत स्पष्टीकरण दिलंय आपले हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी. पंजाबराव ढग यांच्या विश्लेषणानुसार सध्या अरबी समुद्राच्या बाजूने प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त आणि आर्द्रतेचे वारे महाराष्ट्राच्या जमिनीकडे सरकत आहेत. दुसरीकडे उन्हाळ्यामुळे महाराष्ट्रातील जमीन कमालीची तापलेली आहे. तापमान 40 अंशाच्या वर गेलेलं आहे. जेव्हा ही अतिउष्णता आणि समुद्रावरून आलेली आर्द्रता एकत्र येते, तेव्हा स्थानिक पातळीवर म्हणजेच लोकल लेवलवर अवघ्या काही तासात प्रचंड शक्तिशाली वादळी वारे, ढग आणि विजांचा कडकडाट होऊ लागतो. आणि या ढगांची उंची जास्त असल्याने त्यातून फक्त पाऊस पडत नाही, तर गारांची निर्मिती देखील होते. त्यामुळे हा साधा पाऊस नाही मित्रांनो, हा निसर्गाचा कॉम्बो अटॅक आहे. पाऊस, वेगवान वारे, विजांचा कडकडाट आणि सोबतीला गारपीट, हे चारही संकट जेव्हा एकत्र येतात, तेव्हा बळीराजाबरोबरच इतर नागरिक देखील कोलमडून जातात. शेतकऱ्याने घाम गाळून महिनाभर केलेली मेहनत अवघ्या अर्ध्या तासात मातीत मिसळते. पण आता सर्वात मोठा प्रश्न, हे संकट कोठे घोंगावते? मी तुम्हाला आता ते 7 जिल्हे सांगणार आहे, पण नीट ऐका. मी जेव्हा 5व्या जिल्ह्याचं नाव सांगेन, तेव्हा विदर्भातील आणि मराठवाड्याच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकेल, त्यांना मोठा धक्का बसेल. ते नाव काय आहे पाहूया पुढच्या भागात. तर तुमच्या जिल्ह्याचा धोका किती जाणून घेऊया एका क्लिकवर. चला तर मग वेळ वाया न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. पंजाबराव ढग यांनी आजच्या ताज्या बुलेटिनमध्ये ज्या 7 जिल्ह्यांना धोक्याचा कंदील दाखवला आहे, त्यांची यादी आता तुमच्या समोर येत आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव येताच सावधान व्हा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना लगेच फॉरवर्ड करा. या यादीत पहिलं नाव आहे मराठवाड्याची राजधानी.
म्हणजे छत्रपती संभाजीनगर. पंजाबराव डक यांच्या मते या जिल्ह्यात ताशी 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल. विशेष करून ग्रामीण भागातील कच्चे घरे, शेतातील शेड आणि शहरातील मोठे होर्डिंग्स यांना वाऱ्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. दुसरा जिल्हा आहे जालना. जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक आणि खरीप उन्हाळी पिकांचे शेतकरी आता सावध व्हा. या भागात विजांचा कडकडाट प्रचंड असणार आहे आणि तालुक्यामध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाची गारपीट होण्याची दाट शक्यता हवामान खात्याचे अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितले आहे. तिसरा हाय अलर्ट जिल्हा आहे बीड. बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक, उन्हाळी बाजरी आणि भाजीपाला शेती करणाऱ्यांवर अवकाळीचे सावट आहे. सोसाट्याचा वारा पिकांना जमिनीवर झोपवू शकतो. बीडच्या नागरिकांनी सतर्क राहावे. चौथा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्यात आज सुमारे उशिरा किंवा मध्यरात्रीचा सुमारास पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळू शकते. वातावरणात दुपारपासूनच कमालीचा बदल झाला असून ढगांची दाटी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे व सुरक्षित राहावे. पाचवा जिल्हा आहे बुलढाणा. होय, बुलढाणा जिल्ह्याला पंजाबराव डक यांनी सर्वात मोठा इशारा दिलेला आहे. या भागात गारपिटीचा जोर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक असण्याची दाट शक्यता आहे. बुलढाण्यातील सर्व शेतकऱ्यांनी चिंताजनक परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. गारांचा मार लागल्यास एका रात्रीत लाखो रुपयांचं पीक वाया जाऊ शकतं. त्यामुळे सतर्क राहा. सहावा जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे. उन्हाचा चटका तीव्र आहे, पण उष्णतेमुळे इथे थंडरस्टॉर्म म्हणजेच वादळी ढग वेगाने निर्माण होत आहेत. कापूस उत्पादक आणि उन्हाळी पिकांच्या शेतकऱ्यांनी अतोनात काळजी घ्यावी. सातवा जिल्हा आहे, सातवा म्हणजे शेवटचा जिल्हा आहे वाशिम. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसासह वादळी वारे व विजांचा कडकडाट होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. हे 7 जिल्हे तर धोक्याच्या छायेत आहेतच. तर मित्रांनो, आता सांगतो ते 7 जिल्हे सोडून आणखी कुठे पाऊस झाला आहे व कुठे पावसाची दाट शक्यता आहे. बारामतीमध्ये सलग 2 तास पाऊस झाला आहे व वादळी वाऱ्यासह तेथील रस्त्याकडेची झाडे सर्व काही रस्त्यावर पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे. त्याचबरोबर बारामतीमध्ये रस्ते देखील नदी भरल्यासारखे भरलेले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये काल 1 तास सलग पाऊस पडलेला आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि जत तालुक्यामध्ये भयानक वारे सुटले होते. त्यामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहेत. त्याचबरोबर कुणाच्या तरी घराचे पत्रे उडून गेलेले आहेत, तर कुणाची झाडे पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना खूप त्रासापासून सोसावा लागला आहे. तर नागरिकांनो, ही बातमी अनेक शेतकऱ्यांपर्यंत व तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचंही टेन्शन दूर होईल आणि तुमचंही. आणि पंजाबराव डक यांनी सांगितलेला प्रत्येक अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण आम्ही देत असतो खऱ्या व विश्वास देणाऱ्या बातम्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रचंड शेअर करा, जेणेकरून लोक सतर्क होतील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो व महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनो. जय महाराष्ट्र.